थोडासा ट्रान्सलुसंट झाला की त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं. मग ही झाली पाण्यावरची फोडणी. आणि तो बारीक गॅसवर शिजत ठेवायचा. आता पाणी टाकलं आहे बघा. आता बारीक गॅसवर शिजत ठेवायचा. दुसऱ्या बाजूला मी आजच्या ग्रेव्हीसाठी काय करते, तर एका डब्यामध्ये आपलं जे ग्रेव्हीचं वाटण असतं कांदा खोबऱ्याचं, काही लोक कांदा टोमॅटोवर बनवतात, पण आमच्याकडे कोकणामध्ये वाटणाचं बनवत असल्यामुळे हे कांदा खोबऱ्याचं वाटण मी घेते. गरम मसाला थोडासा, आमचा मालवणी मसाला थोडासा, हळद असं टाकून ते वाटण मिक्स करून घेऊन तो मगाचा जो कांदा ठेवला आहे फोडणीला घातलेला, बारीक गॅसवर शिजवत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये हे वाटण मी तर टाकणार आहे. तुम्ही हे ना एकदा असं करून बघा. खरंच तेलाचा खूप कमी होतो वापर, आणि असा तेलाचा वापर कमी होतो. आणि वरून मग तुम्ही थोडीशी फोडणी, जी मी मगाशी म्हणाली तशी तयार केलेली फोडणीचं साहित्य असं टाकल्यावर काय तेलाचा जास्त प्रमाणात वापर होत नाही, आणि पर्यायाने तेल कमी वापरलं जातं. चवीमध्ये काहीही फरक पडत नाही. आता हा माझा कांदा इथे तयार झालेला आहे, बारीक गॅसवर मी ठेवलेला होता. त्याच्यामध्ये ही आता ग्रेव्ही टाकली आणि परतून घ्यायचं. ते थोडंसं शिजलं की नंतर आपल्या मीठ टाकलं मी आता थोडंसं चवीपुरतं. मग अशी अंड्यामध्ये थोडं टाकलं होतं, आता इथे थोडंसं. त्यानंतर पाणी टाकून आपल्याला जेवढी ग्रेव्ही पातळ हवी, घट्ट हवी तेवढं करायचं. उकळल्यानंतर थोडासा मी गरम मसाला टाकते, आणि त्यानंतर टाकणार आहे आपल्या बारीक चिरलेल्या अंड्याच्या फोडी. आणि ह्या अंड्याच्या फोडी, आता सगळा मसाला वगैरे मीठ वगैरे टाकलेला आहे, ह्याच्यामध्येही थोडंसं मीठ आहे, त्याच्यामुळे फारसा त्यांना शिजायला वेळ लागत नाही. तर जे लोक